एखाद्या व्यक्तीला भूतानी झपाटलेला असतो आणि ते भूत उतरवण्याचे पण प्रकार केले जातात. तर काय केलं जातं बाबा? आता भूत उतरवण्याचा एक चमत्कार मी तुम्हाला दाखवतो. हा माझ्याकडे एक गडवा आहे. जनरली असे पूजेचे साहित्यच वापरले जातात ह्याच्यामध्ये. हा गडवा आहे आणि ह्या बाटलीमध्ये तांदूळ दिसत आहेत तुम्हाला. मॅडमला भूत लागलेलं असं समजूया आपण तात्पुरतं. आणि ह्या भूताला मी ह्याच्यामध्ये बंद करणार आहे. तर कसं बंद करणार आहे ते सांगतो. तर मी ह्याच्यामध्ये तांदूळ ओततो आहे. तांदळामध्ये अजून दुसरं काही नाही आहे, फक्त तांदूळ आहे. आणि हे तांदूळ आता मी गडव्यामध्ये टाकलेले आहे. आणि माझ्याकडे एक त्रिशूळ आहे. हां, आणि हा त्रिशूळ मी ह्याच्यावर टाकणार. कशासाठी टाकणार की असं मी एखाद्या म्हणजे ज्या व्यक्तीला भूतानी झपाटलेले असं सांगणार की तुमचं ते भूत आहे, मी ह्याच्यात बंद करणार. एकदा, दोनदा, असं 21 वेळा करणार. भूत बंद झालं हे केव्हा कळणार? ज्या वेळेला मी हा त्रिशूळ वरती उचलणार आहे तेव्हा हे सगळे तांदूळ पण वरती येतील. तांदूळ नाही, हा तांब्या पण वरती येईल. तर असं समजायचं, तांब्या जर वरती आला तर ह्याच्यामध्ये भूत बंद झालेलं आहे. बघूया, जर ह्याच्यात भूत बंद झालं असेल तर हा तांब्या वरती उचलला जाईल. अच्छा. कारण भूतानी पकडून ठेवलं. अच्छा. तर ह्याच्या मागचं कारण काय आहे? तर हा प्रयोग तुम्ही पण घरी करू शकता. एक साधा असा एक कलश घ्यायचा आहे. म्हणजे तांब्याचाच पाहिजे असं काही नाही, स्टीलचा घेतला तरी चालेल, पण आकार त्याचा असा पाहिजे. आणि तांदूळ घ्यायचे आहे. हां, तुम्ही म्हणाल की आमच्या घरी त्रिशूळ नाही, पण ही गोष्ट सगळ्यांच्या घरी असते. साधा स्क्रूड्रायव्हर आहे, आपल्याला लागतो नेहमी. तर हा स्क्रूड्रायव्हर घेतला आणि असं जेव्हा मी बऱ्याच वेळ करत होतो त्यावेळेला त्या तांदळामध्ये म्हणजे तांब्यामध्ये काही हवा होती आणि ही हवा हळूहळू बाहेर आली आणि तांदूळ हळूहळू जवळ येत गेले. आणि सर्वात शेवटी मी काय केलं, एका सरळ रेषेमध्ये हा त्रिशूळ आत टाकला. आता हा जो आवाज आला त्यामुळे त्या काही तांदळाला असं कट करत तो आतमध्ये आणि सगळ्या तांदळाने त्याला घट्ट पकडलेले. भूत आहे का याच्यात? अजिबात भूत वगैरे काही नाही आहे, पण असं वाटतं लोकांना आणि खरं वाटतं ते. मग नारळातून वस्तू काढणं असू द्या, अगरबत्ती फिरवणं असू द्या, अजून काही लाल पाणी काढणं असू द्या, असे वेगवेगळे प्रयोग केले जातात.